नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी गेली सकाळी 6:30ला कामाला आणि पप्पा आणि भाऊ 7:30ला गेलेत. पप्पा ऍक्च्युली भावाच्या ऍक्टिव्हावरून चेंबूरला गेलेत. पप्पा जाणार नव्हते, बट ते सीट कव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आला होता म्हणून पप्पा चेंबूरला गेलेत. म्हणजे कारण आमची रिक्षा जिथं बनवायला दिली आहे ना, ते छप्पर विप्पर सीट बीट आपल्यानुसार लावायचं असतं ना, म्हणजे आपली आवड असते ती. तर सीटचं कव्हर आहे ना, पप्पाला ऑरेंजच पाहिजे होतं. तर ऑरेंजच लावायला पप्पा त्या गॅरेजवाल्याकडे गेलेत की ऑरेंजच लाव, कारण काल काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तो दुसरा लावा होता आणि पप्पाला ते पटत नव्हतं. म्हणून पप्पा बोलले मी कालच जाणार होते पप्पा चेंबूरला, बट नाही गेले. काल थकले होते ना पत्रिका वाटून वाटून म्हणून. तर आम्ही रात्री आलो घरी. तर पप्पा आज गेलेत ते सगळं सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम. तर पप्पा दादाच्या ऍक्टिव्हावरून गेलेत म्हणून लवकर गेले माहिती का. आणि विदाऊट हातरून काढता गेलेत माहिती का, असेच गेलेत. उठले, आंघोळ केली, कपडे घातले आणि गेले. थांबा दाखवतो. हे बघा, विदाऊट हातरून काढता गेलेत. ह्याला काय अर्थ आहे यार, असेच गोळा करून गेलेत बघा ना. आता हे मलाच काढावं लागणार. भाऊ लवकर निघून जाईल ना ऍक्टिव्हावरून, म्हणून पटकन हे करून गेलेत. काय यार, ते मलाच काढावं लागणार. फिलहाल तर हातरून काढतो आणि हाफ फ्रेश होतो आणि नंतर नाश्ता करायला बसतो. फिलहाल मी आता हाफ फ्रेश झालोय आणि नाश्ता करायला बसलोय. बघा, चपाती, भरलेली भेंडी आणि कढी. ॲक्च्युली कढी रात्रीचीच आहे. ॲक्च्युली सकाळचीच कढी आहे, रात्रीची पण नाही आहे. काल सकाळची कढी आहे. ते मम्मीने पप्पाला व्हेज बनवलं होतं ना आणि आम्हाला नॉनव्हेज बनवलं होतं. तर पप्पाची कढी अर्धी उरलेली होती थोडीशी. आणि आज एकादशी आहे तर पप्पा नाही खाणार आहेत. पप्पाचं वेगळं जेवण आहे, जसं की ती चण्याची डाळ आहे, हे ते जे उपवासाला खातात ते जेवण बनवलं आहे, भात वगैरे उपवासाचा. तर फिलहाल तर कालची कढी आहे जराशीच आहे, तर मी खातोय ती. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालो आहे. आता ना थोडीशी भांडी उरली आहेत ना, हे बघा, ही जी भांडी उरली आहेत ना ती थोडी घासून टाकू, जेणेकरून मम्मीला हेल्प होईल म्हणून. भांडी पण घासून झाली, जरा थोडीशी जास्त होती पण ठीक आहे. झाडांना पाणी घालू भाई, नाहीतर आमची झाडं याच्यात काय आहेच ना, तरी पण पाणी घालायला लागतं. झाडं ठेवलीच नाही उंदराने यार. ह्याच्यात काय तंबाखूची पुडी, पप्पा खातात ना तंबाखू म्हणून. बघा, तंबाखूची पुडी पप्पानी खिडकीच्या बाहेर फेकली ना बाल्कनीतून, ते कुंडीतच पडली बघा. काय यार, आता हिला काढू कशी. हा, आता बरोबर आहे. मम्मी पप्पा पण घरी आलेत आणि पप्पा बघा आमरस सोबत, पप्पाचा उपवास आहे आणि आमरस सोबत वेफर्स खातात डुबून. अरे आमरस सोबत नाही खायचं ते, तसं नाही खायचं असतं, तसं नाही खायचं असतं. आमरस सोबत वेफर्स कोण खाते काय? हा, ते बघा आमरस सोबत वेफर्स खाते. तू पण तेच करायला लागली पप्पाला बघून. चाय बरोबर एक वेळ ठीक आहे, आमरस सोबत कोण खाते? तू तर कशाबरोबर पण खाशील वेफर्स. मम्मी बघा, मम्मीला आमरस किती आवडले. 40 रुपयाला पडलं ते ना. मम्मीने ना चेंबूरवरून 40 रुपयाला आणलं हे आमरस आणि इथं 80 रुपयाला भेटतं डबल पनवेलला. मम्मी चेंबूरवरूनच आणत जा. गाडी आली की मग 20 रुपये फायदा होतो ना. पण पाऊस पडेल. आंबे येतील आंबे. पप्पा बघा तिकडे पंखा पुसतायत. तो पण घाण झालाय पप्पा, तो पण पुसायचे. रात्रीची ना हवा नाही लागत माहिती का, म्हणून. आणि गरमी एवढी वाढली आहे ना. मम्मी बघा इथं मोबाईल बघते, पप्पाला काम लावून. पंख्याची घाण बघा किती आहे. त्या पंख्याची एवढी नाही आहे, तो जास्त यूज नाही होत ना म्हणून. हा जास्त यूज होतो. चाय बनवते, बिस्किट. काय? अरे यार मम्मी यार, उद्या टाकूया.
म्हणजे दादा आला की उद्या तुला टाकू करायला उद्या टाकू यार आज नको. आता वैताग आला आता बिस्किट आणतो ते. बिस्किट आणतो, दळण आणते. नाही नाही दळण बिळण नाही. दळण मी टाकलं तू आणायचं. काल मी टाकलं होतं आता तू वाटली आणायचं आहे. तू आणायचा. मग मी सकाळी जेवण बनलं, आता तू चहा बनव. अरे असं थोडी असतं. मग असं थोडी असतं. असं असं असतं असं असतं असं नसतं. बिस्कुट बिस्कुट बिस्कुट. उरलेली पेंडिंग पत्रिका बघा जी दुकानवाल्याकडे होती ती आणली पप्पाने आज. अजून एवढी पत्रिका उरली म्हणजे हे पॅकेट्स आहेत. ही पत्रिका आहे एवढी. नाही पत्रिका इकडं पण आहे. हे बघा पत्रिका ही पण पत्रिका आहे ह्याच्यात पण. आता माणसं थोडी आहेत पत्रिका जास्त आहेत माहिती का. हे बघा किती पत्रिका हो मम्मी. माणसं थोडी आणि पत्रिका जास्त आहे बघ. उरणार याच्यातली पत्रिका हा मम्मी. उरणार एवढी याच्यातली पत्रिका. कारण आता फक्त चेंबूर मध्ये द्यायची आणि बाकी जुबीला द्यायची असते. नाही नाही ही पत्रिका आहे. ही पत्रिका आहे. ही पत्रिका आहे. नाही हे 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 आतमधलं आहे. नाही ही पण पत्रिका आहे. बिस्किट आणपर्यंत पप्पाने आणि मम्मीने चाय पिऊन झाले. पण पप्पा बघा पत्रिका हे करतायत फोल्ड करतून ठेवतायत. उद्या पत्रिका द्यायची ना सगळ्यांना. उद्या फायनल आहे ना पप्पा. उद्या फायनल सगळ्यांनाच द्यायची. हा ह्याला फोन केला म्हणजे चेंबूरचं फायनल करायचं उद्या आहे ना पप्पा. एवढी पत्रिका. तुम्ही नाही जाणार आहे चेंबूरला. विजयनगर मध्ये द्या पप्पा तुम्ही उद्या. विजयनगर मध्ये द्या. आहे ना किती जण तरी आहे. एवढी पत्रिका बघा पॅकिंग करून झालेली आहे. एवढे जर माझ्याकडं यूट्यूबची इन्कम असते ना माझी तर एवढा जर बंडल असतं तर असा हार्ड कॅश देऊन ला बाबा मेरी गाडीला असा फोटो काढला असता मी. हे बस एक दिवशी काढेन असा फोटो काढेन. फिलहाल तरी पत्रिका आहे. आणि एक दिवशी असं असं देणे घे मम्मी. तुमचं म्हणणं तुमच्या पप्पाकडं. हा पप्पाला देईन मग एवढी कॅश. हा एवढ्या पत्रिका बनवल्या. आता याच्यात दोरी टाकायची हे इथून. ही दोरी का टाकायची तेच मला कळत नाही. आता माणसांना बोलायचं हे आबीवर सिस्टम काय आबी आता खिचायचं फक्त पत्रिका. आता कसं आहे या पत्रिकेमध्ये कसं हे धरून वडलं मग ते आता ती स्टाईल आहे. फिलहाल ऑलमोस्ट झाले पत्रिका. हर्ष पण आलाय काकाचा मुलगा हेल्प करायला. झालं झालं बाबा झालं. एवढं झालेत. एवढ्या डिफेक्टिव्ह आहेत त्या द्यायचे आहेत रिटर्न. त्या हातातल्या पण डिफेक्टिव्ह आहेत ना थोड्या. झालं बाबा पत्रिका आवरून झाल्या. आता फिलहाल तर जेवायला बसलोय. हे बघा बटाट्याची आमटी भात. हर्ष पण आहे आज. आणि पप्पा तर उपवासाचं खातात कारण उद्या दुसऱ्या दिवशी सोडणार ना उपवास म्हणून एकादशीचा. जेवण वगैरे झालंय. हर्ष पण गेला त्याच्या घरी. मम्मी पण इथे भांडी घासते बघा. आणि पप्पांनी तिकडे हातरून करून झोपायची तयारी पण झालेली आहे. फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. त्या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.